या ठिकाणी टी आणि सी या दोन्ही परीक्षा हे समकक्ष आहेत काय की सारख्या आहेत का, हा माझा पहिला प्रश्न असेल. तर मग केंद्र प्रमुखाच्या ज्या परीक्षा झाल्या त्यावेळेस केंद्र प्रमुखाच्या परीक्षेमध्ये टर्म्स अँड अटी ज्या होत्या त्या अटीमध्ये कुठली टी किंवा सी उल्लेख नव्हता. त्याच्यानंतर 1 सप्टेंबरचा शासन निर्णय आलेला आहेत आणि आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की सी पास विद्यार्थ्यांना यामधून डावललेलं आहेत किंवा वगळलेलं आहे, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि आपल्या उत्तरामध्ये आपण सद्यस्थितीत सी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका गटाने मान्य सर्वोच्च न्यायालयात व अन्य गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसारच त्यावर कारवाई केली जातील असं जर आपण उत्तरात म्हटलं असेल तर खालच्या स्तरावरती केंद्र प्रमुखाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. या ठिकाणी जनगणनेची कामं BLOची कामं असताना सुद्धा त्या केंद्र प्रमुखाच्या नियुक्त्या करून त्यांच्या ठिकाणी त्यांना पदस्थापना सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे आपण दिलेलं उत्तर आणि प्रत्यक्ष खालच्या स्तरावरती होणारी कृती याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आपण म्हणता की सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निर्णय आल्यानंतरच आम्ही त्यांची कारवाई करू, तर या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये विसंगती आहेत. ही विसंगती आपण दूर कराल का? सभापती महोदय, काही प्रक्रिया मी जसं सांगितलं की यापूर्वीच प्रगतीपथावर होती आणि आता माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही CTETच्या संदर्भामध्ये केसेस पेंडिंग आहेत, शेवटी त्यांचा जो काही न्यायनिवाडा होईल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं पालन करावं लागणार आहे. आता मर्यादित विभागीय परीक्षा ही जी काही पदोन्नती आहे याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आता जे काही या दोन्ही केसेसचा जो काही न्यायनिवाडा होईल त्याप्रमाणे आपण सगळे मिळून पुढे जाऊ.